नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्य शासन शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे, पण मदतीची जी काही जाहीरनामे घोषणा चालू आहे त्या घोषणांमध्ये सगळा गोलमाल आहे. गोलमाल कसा आहे मित्रांनो, जर विचार केला खोलवर जाऊन तर या गोष्टी आपल्याला नक्कीच कळतात. बघा, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. यामुळे ट्रॅक्टर, कडबा, कट्टी किंवा घरातील जीवनावश्यक वस्तू, वाहने, गुरंढोरं हजारो कोटींचं नुकसान इथे शेतकऱ्यांचं झालंय. आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुमारे 31 लाख शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांचा निधीची घोषणा केली आहे. आता ही जी काही रक्कम आहे, ही रक्कम काही दिवसात बँक खात्यात जमा होईल असंही त्यांनी सांगितलं. येत्या 10-12 दिवसामध्ये जमा होईल असं स्पष्ट त्यांनी कालच बोलले. आता प्रत्यक्षात जर विचार केला तर ही जी काही रक्कम आहे, ही जी काही मदत आहे, जून ते ऑगस्ट या 3 महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत एकही रुपया अजून जाहीर झालेला नाही, ज्यामुळे राज्य सरकारने अतिवृष्टीचे अनुदान राज्य स्तरावर जाहीर करण्यात चालाकी केली असून ही जी काही घोषणा ही आकड्यांची बनवाबनवी आणि संभ्रम निर्माण करणारी चर्चा राज्य सरकारने मंगळवारी अतिवृष्टी अनुदान पोटी 1,133 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्या संदर्भात शासन निर्णय देखील त्यांनी काढला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2,215 कोटी रुपये दिल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्यापैकी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 1,829 कोटी रुपये वितरित केले असून 31,65,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते निधी जमा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तर उर्वरित जी काही रक्कम आहे ती 2 ते 3 दिवसात जमा होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पण ही मदत जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसानसाठीची आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि भयंकर पावसामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं, पिकं पाण्याखाली गेलेल्या मराठवाडा असो, सोलापूर असो, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या मदतीचा लाभ मिळणार नाहीये, हे स्पष्ट याच्यातनं दिसतंय. पुढील काळात पंचनामे प्राप्त झाल्यानंतर मदत जाहीर होण्याची शक्यता इथे दिसून येत आहे. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीची मदत 2-3 महिन्यानंतर केली जात असते, म्हणजेच ही तातडीची मदत नाहीये. त्यातही अद्याप शेतकऱ्यांना ती पोहोचलेली नाहीये. अतिवृष्टीचं अनुदान जर आपण आजपर्यंत बघितलं तर राज्य शासनाने सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्याचे निकष बदलू आणि लवकरात लवकर त्या संदर्भात निर्णय देखील घेऊ. पण लवकरात लवकर यांचं लवकरात लवकर काही कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोलमाल जो आहे तो म्हणजे ही जी काही निधी आहे, हा निधी जून ते ऑगस्टचा आहे मित्रांनो. आज सप्टेंबरमध्ये आता रिसेंटली 4-5 दिवसांपूर्वी जे काही नुकसान होतंय शेतकऱ्यांचं, त्याचा अजून यांनी एक धिला देखील जाहीर केला नाही. हे फक्त गोलमाल करणारे नालायक लोक आहेत, यांना काही पडलेले नाही. शेतकरी वाटच बघत राहणारे आणि कुठंतरी काही दिवसांनी जाऊन 1,000-2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहेत. यांना काही पडलेली नाही. एवढे जून ते ऑगस्टमध्ये एवढा 3 महिन्याचा कालावधी लोटला गेला, पण यांनी शेतकऱ्यांना पैसा टाकला नाही. आणि आता सप्टेंबरच्या वेळेस त्यांना ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, खूप काही नुकसान झालं, तेव्हा यांना थोडीफार लाज वाटायला लागली आणि म्हणून तो जो काही निधी होता तो यांनी आता मंजूर केला आहे मित्रांनो. बघूया कधी होतं, काय होतं. नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. धन्यवाद.